सर्वसामान्य रुग्णांवर प्रभावी उपचार होण्यासाठी योग्य रोग निदान होण्याची गरज असते। हे काम लॅब टेक्निशियन्स कडून चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी डॉक्टर्स, रुग्ण, लॅब टेक्निशियन संघटना आणि सरकार यांच्या समन्वयातून येत्या अधिवेशनात प्रयोगशाळा नियंत्रण आणि नियमन कायदा करू असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं। लॅब टेक्निशियन संघटनेच्या 13व्या राज्य परिषदेत ते बोलत होते। असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिसिस अँड प्रॅक्टिशनर या संघटनेची 13वी राज्य परिषद कोल्हापुरात झाली। परिषदेच्या दुसऱ्या सत्राचं उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं। लॅब टेक्निशियनसाठी स्वतंत्र असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही, त्यासाठी अनेक वर्ष संघटना प्रयत्नशील आहे। प्रयोगशाळा नियंत्रण आणि नियमन कायदा व्हावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी केली। लॅब टेक्निशियन्सकडे अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा, साधनं आणि तंत्रज्ञान उपलब्ध असतं, पण त्याचा योग्य वापर व्हावा असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही। संघटनेकडून अशा कायद्याची सातत्याने मागणी होतीये, त्यामुळे आरोग्य मंत्री म्हणून आपण लक्ष घालून लवकरच लॅब टेक्निशियन्स नियंत्रण कायदा तयार करू अशी ग्वाही नामदार आंबेडकर यांनी दिली। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शरद एकल, पंडित जाधव, राजेंद्र निगवे, मुकुंद पाणारी, राजीव पाटील, सागर बर्गे, समीर जमादार, बाहुबली पाटील, धनंजय वाडकर, विजय गवळी, शहाजी किरोळकर उपस्थित होते।